हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात आपण सगळे? पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही नारळाचा वापर कसा करता? म्हणजे नारळ तोडल्यानंतर त्याच्यामधला जो खोबरा आहे ते काढून घेतल्यानंतर ह्याचा उपयोग काय करता? मला कॉमेंट्स करून नक्की सांगा. मी अशा पद्धतीने करत आहे ते तुम्हाला मी सांगते. हा नारळ आहे, हा तोडलेला नारळ आहे बरं. हे बघा, त्याच्यामधला छान सगळा खोबरासुद्धा काढून घेतलेला आहे. हा खोबरा मी सुरीने कट करून काढलेला आहे, साईडने स्लाईस करत. आता ह्याची चटणी बनणार आहे. तर चटणी बनवणार आहे म्हणून म्हटलं असा काढूया. आणि आता ह्या ज्या करवंट्या आहेत, फोडणारे आमचे एक्सपर्ट आहेत, ते नवीन आहेत, त्याच्यामुळे काय व्यवस्थित फुटलेला नाही आहे. ठीक आहे, बट आणि हाही ठीक आहे. सो ह्या करवंट्यांचा मी उपयोग कशासाठी करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. ह्या ओळ्या आहेत, ह्या सुक्या आहेत. ह्या सुक्या करवंट्यांचासुद्धा मी कशासाठी उपयोग करणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आणि ह्यांचासुद्धा कशासाठी उपयोग करणार आहे ते सुद्धा दाखवते. तर सर्वांनी कॉमेंट्स करून नक्की सांगा की हा उपयोग तुम्हाला कसा वाटला. तर आपण ह्या करवंटीचा आधी म्हणजे नारळाचं काय बोलतो आपण, आम्ही बेली म्हणतो हिला कोकणामध्ये, आणि करवंटीसुद्धा म्हणतो. तर हिचा आधी आपण पहिला उपयोग काय करतो ते बघणार आहोत. हा सगळ्यात पहिला उपयोग. आणि हा जो पीठ आहे तो इडलीचा आहे. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे कसा बनवला इडलीचं पीठ तो. ह्या पिठामध्ये आपण आता मीठ ॲड करूया चवीनुसार. ह्याच्यामध्ये पाणी थोडंसं फक्त ॲड करायचं आहे, मीठ मिक्स होण्यापुरतं. आता आपण याच्यामध्ये मी काळा मीठ ॲड करायला विसरली. काळा मीठ ॲड करूया थोडासा. असेल तर यूज करा, नाही नसेल तर काही हरकत नाही. ह्या ज्या करवंट्या आहेत त्या मी व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये आता बिलकुलसुद्धा काहीच कचरा नाही आहे. ह्या पडू नयेत सपोर्टसाठी वाटी ठेवलेली आहे खाली दोन्हीमध्ये. आता याच्यामध्ये आपण हे जे सारण आहे ते थोडं थोडं ॲड करूया. ही करवंटी मोठी आहे ना, मग तिच्यामध्ये थोडं जास्त घेतलेलं आहे सारण. आता इथे गॅसवरती मी हा पॅन गरम करायला ठेवलेला आहे. या पॅनमध्ये आपण घी, ऑइल किंवा बटर यूज करू शकतो. सो तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही यूज करू शकता, म्हणजे बटर, घी किंवा ऑइल. मी याच्यामध्ये घी ॲड करत आहे. घीने टेस्ट छान येते, त्याच्यामुळे मी घी ॲड करत आहे. चम्मचला घी लागला आहे पूर्ण. घी गरम झालेला आहे. मिरची, कढीपत्ता, हे काळे तीळ आहेत, ही आहे खसखस, ही आहेत सफेद तीळ, आणि ही शेवटला मी राई ॲड केलेली आहे. तडका छान मस्त गरम झालेला आहे. बंद करून घेऊया गॅस आणि छान
ही ह्याच्यामध्ये ॲड करूया. आणि आता पुन्हा वरून माझ्याकडे कॅमेरा पकडायला कोणी नाही आहे, त्याच्यामुळे मलाच तो पकडायला लागत आहे. ऑप्शन नाही आहे दुसरा माझ्याकडे. आता पुन्हा ह्याच्यावरती हा अजून बॅटर ॲड करूया. ही करवंटी लहान आहे ना, मग ह्याच्यामध्ये कमी, कारण ते फुलून अजून जास्त होईल आणि वरती येईल मग बाहेर. ओके, आता आपण गॅस ऑन करून घेऊया. इथे हा ठेवूया. पात्र आहे तो इडलीचं पात्र आहे, याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. आणि पाणी आता गरम व्हायच्या आधीच वाटी झालेली आहे मोठी. ही परफेक्ट आहे वाटी. येस, आता या वाटीमध्ये ठेवून देऊया. असं ही वाटी इकडे ठेवूया आणि ह्याच्यावरती ठेवून देऊया. झालं सेट. आता आपण झाकण लावून घेऊया ह्याचं आणि एक चांगलं 10 ते 15 मिनटं आपण हे बॉईल करून घेऊया, म्हणजे स्टीम करून घेऊया. ही जी करवंटी आहे तिचा दुसरा उपयोग बघणार आहोत. ही चुकून नारळ हा असा तुटलेला आहे. माझी धुपारत कुठे आहे ती मला मिळत नाही आहे. 2 धुपारती होत्या, एक मातीची होती आणि एक जी अशी वाटीसारखी येते ना, तिला दांडा असतो, ती होती. कुठे ठेवली मिळतच नाही आहे. आणि जी मातीची होती ती मी गावी घेऊन गेली. आता हे माझ्याकडे एक पात्र होतं, ते मातीचंच आहे, बट ते मडक्यावरचं झाकण आहे. तर म्हटलं चला आता आपण ह्याच्यात हे करूया. आपण ही करवंटी आहे ती आधी गॅसवरती जाळून घेणार आहोत. ही घेऊया की ह्याच्यापेक्षा छोटी घेऊया. आणि सेम आहेत, हे एकाच नारळाचे आहेत, तुटले वेगवेगळं फक्त. गॅस ऑन केला आहे. गॅसवरती आता ही जाळून घेऊया करवंटी. ही आता जळलेली आहे, हळूहळू पूर्ण जळेल. आणि मेन म्हणजे काय आहे, नारळाची करवंटी असो किंवा नारळ असो, त्याचा आपण पूर्णपणे उपयोग केला ना, म्हणजे नारळाचं झाड असो, त्याचा आपण पूर्णपणे उपयोग केला ना, तर तो झाड पूर्णपणे उपयुक्त आहे. जसं की केळाचं झाड, नारळाचं झाड. आता ही करवंटी आपण जाळून घेतलेली आहे. बऱ्याचदा आपल्याकडे कोळसा नसतो. जर आपल्याला धूप वगैरे करायचं असेल देवासाठी, तर मुंबईच्या ठिकाणी चारकोल मिळतो विकत, पण ते खूप कमी असतात आणि ते कधी जळतात कधी नाही जळत. तर हे एवढं काही व्यवस्थित जळलेली नाही आहे, हळूहळू जळेल. तर हे असं जाळून घेतलं आणि त्याच्यावरती आपण धूप टाकला तर मस्त घरामध्ये छान धूप करू शकतो. किंवा अजून आपण एक धुरी करतो, ती म्हणजे मच्छरसाठी. त्याच्यामध्ये आपण यूज करतो कडुलिंबाचा पाळा. आपण बाहेरून ज्या कडुलिंबाच्या अगरबत्त्या बघा मच्छरांसाठी विकत घेतो, त्यापेक्षा आपण जर घरी केलं तर ते फारच उत्तम. तर हे कडुलिंबाचा पाळा. आता ही धुपारत लहान आहे, करवंटी लहान आहे, म्हणून आपण कडुलिंबाचा पाळा आपण ह्याच्यामध्ये कमीच ठेवून देऊया. हा कडुलिंबाचा पाळा तुम्ही विकत आणू शकता किंवा तुमच्या घरी जर हार येत असतील, त्या हारांमध्ये जर असेल कडुलिंबाचा पाळा, तर तुम्ही तो काढून ठेवू शकता आणि असा यूज करू शकता त्याचा. हा आहे भीमसेन कापूर. हा कापूरसुद्धा आपण या धुपामध्ये, म्हणजे कापूर जाळण्यापेक्षा आपण जर त्याची धुरी अशा पद्धतीने केली ना, तर ती फार उत्तम असते. म्हणजे जाळल्याने ते लगेच पेटून जातो कापूर, पण जर का आपण असं ठेवलं ना, तर त्याचा जो सुगंध आहे तो बराच वेळ घरामध्ये दरवळत राहतो. आता आपण ह्याच्यामध्ये अजून ॲड करू शकतो धूप. आणि ह्याच्यामध्ये आपण धूपसुद्धा, म्हणजे जो काळा धूप येतो, खडे धूप, तोसुद्धा ह्याच्यामध्ये यूज करू शकतो. बरेच जण काळा धूप यूज करतात
किंवा बघा पावडर पण येते. मी खडे धूप यूज करते, पण ही करवंटी व्यवस्थित पेटलेली नाही आहे तर ती लगेच विझेल. त्यापेक्षा आपण ह्याच्यामधला अजून कापूर ह्याच्यामध्ये टाकूया. हा भीमसेनी कापूर आहे. हा कापूर खूप महाग आहे आणि महाग यासाठी आहे कारण की त्याचे जे गुणसत्व आहेत ते खूप उपयुक्त आहेत म्हणून तो महाग आहे. हाही संपत आला आहे. हा कापूर आपण आपल्या घरी किंवा कापूर मशीन असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण हा यूज करू शकतो, पण बऱ्याचदा मी ह्या पद्धतीने यूज करते. कापूर मशीनसुद्धा आहे पण ती केव्हा केव्हा बंद करायची विसरून जाते म्हणून मी ती फार जास्त यूज करत नाही. तर या पद्धतीने आपण करवंटीचा उपयोग करू शकतो. मी जेव्हा घरी धूप करते तेव्हा मी हेच यूज करते, नारळाची करवंटी. आता आपल्याकडे बरेच सगळे नारळ आहेत ते आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोडूया. उद्याच्या ब्लॉगमध्ये तोडूया म्हणजे ते फोडलेले नाही आहेत, ते सुकलेले आहेत फक्त. तर बघूया, उद्या वेळ भेटला तर नक्कीच फोडू सगळे. तर हे दोन्हीही गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या आहेत की नाही नवीन, त्या मला कॉमेंट्स करून नक्की सांगा. चला आता जो आपला इडलीच्या पात्रामध्ये जो पदार्थ बनवण्यासाठी ठेवलेला आहे करवंटीमध्ये, तो बघूया कसा बॉईल झाला आहे. तो इडलीचं पात्र आहे ते थंड झालेलं आहे. गॅस बंद करून घेतला मी. हे बघा काय बनवलं आहे. काय म्हणतात बरं ह्याला सांगा कॉमेंट्स करून सगळ्यांनी. आणि फार टेस्टी बनतं बरं का. तुम्ही ह्याला वरूनसुद्धा तडका देऊ शकता. आता आपण ह्याला काढून घेऊया बाहेर. आता हे थंड झालं की चटणीबरोबर खायचं छान मस्त लागतं. चटणी कोणतीही यूज करू शकता, जी आपण इडलीसोबत खातो तीसुद्धा, किंवा सॉफ्ट स्पॉन्जी झालेलं आहे. मी ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण सोडा बिलकुलही यूज केलेला नाही आहे. विदाऊट सोडा मी बनवलेला आहे हा जो पदार्थ आहे तो. ह्याचं नाव काय आहे सांगा बरं. आणि पाहिजे तर आपण ह्याला अजून वरून तडका देऊया थोडंसं घीने, म्हणजे अजून छान टेस्टी लागेल तो. इकडे घी गरम करायला ठेवलेला आहे. याच्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड केलेले आहे, खसखस, घी गरम नव्हता झाला वाटतं थोडा, तीळ, काळे तीळ. गॅस संपला होता मध्येच, त्याच्यामुळे मला लेट झाला अजून हे करायला. मध्येच गॅस संपला, मग गॅस चेंज करून बाटला चेंज करायचा म्हणजे मोठी खटपट बाबा. आता हा तडका आपण वरून देऊया थोडासा हलका हलका. आणि गोळा चटणीबरोबर ही फार छान लागते. आता ही जी फोडणी आहे ना आपण अशीच घेऊया आणि इथे आता हे खाण्यासाठी रेडी आहे. आणि ह्याच्याबरोबर गोळा चटणी, लसणाची गोळा चटणी, जी की कोकणामध्ये बनवली जाते जास्त करून. दाखवते तुम्हाला, थांबा. ही आहे ती चटणी, ही यूज झालेली आहे, म्हणजे थोडी थोडी हाताने तोडून घेतो अशी. तर ही चटणी एक फार सुंदर आहे. डब्बा खोलताच एवढा सुंदर सुगंध आला ना तिचा, असं वाटायला लागलं की आत्ताच खावावी ती. आणि नाहीतर तुम्ही ते असंच सुद्धा खाऊ शकता, फार टेस्टी लागतं. किंवा दही पाहिजे तर दहीसोबत खाऊ शकता. पारी आलेली आहे, आपण हा कट करून बघूया हा कसा. येस, हे बघा एकदम दाणेदार, सुटसुटीत आणि मस्त होतो. भारी, छान, एक नंबर. वाव. तर नक्की कॉमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन नवीन ट्राय करायला खूप मस्त वाटतं, खास करून थंडीतून, गरमीतून जेवण करायला कंटाळा येतो.
म्हणून आता आपले जास्त व्हिडिओ येत आहेत, तर प्लीज सगळ्यांनी बघा, शॉर्ट्स व्हिडिओ बघा, लाईव्ह स्ट्रीम बघा. लाईव्ह स्ट्रीममध्ये सुद्धा सगळ्यांनी जरूर या आणि हे जे कुकिंगचे ब्लॉग बनवत आहे ते सुद्धा बघा. आणि नवीन असाल चॅनल पेजवरती तर चॅनल पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कॉमेंट्स करा, चॅनल पेजची लिंक शेअर करा आणि रोज रोज आपले व्हिडिओ न स्किप करता बघत राहा. धन्यवाद. टाटा.